बघा, कोणत्या मुद्दलाची दशादशे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 1.5 वर्षाची रास 48,510 रुपये होईल हा प्रश्न. कोणत्या मुद्दलाची म्हणजे प्रश्नामध्ये आम्हाला मुद्दल विचारले. प्रश्न चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित. प्रश्न सोडवत असताना लेकरांनो सूत्र तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहीत आहे. जसं की चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र आहे बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 आणि कंसाचा घातांक n. हे सूत्र तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे. आता हेच सूत्र वापरायचं, परंतु ये प्रश्नामध्ये राज दर्शवली जी आम्हाला याच्या ठिकाणी मांडायची. आता पी कंस अधिक आर छेद 100 1.5 वर्षाची रास म्हणजे हे वर्ष पहिलं वर्ष. आणखी अर्ध्या वर्षाची रास मांडत असताना इथं दुसऱ्या कंसामध्ये हेच सूत्र 1 अधिक अर्ध्या वर्षाची रास म्हणजे हे 1 वर्षाचं झालं व्याज, अर्ध्या वर्षाचं व्याज. तेव्हा व्याजदर काय हा प्रश्न म्हणून इथं छेदस्थानी 2 घ्यायचे भागीला 100. लक्ष द्या, हे 1 वर्ष आणि हे अर्ध वर्ष लक्षात घ्या. असं हे 1.5 वर्षाचं हे तुमचं अर्ध वर्ष लक्षात घ्या. 1 वर्षाचं व्याज हे अशा पद्धतीनं अर्ध्या वर्षाचं व्याज. त्याच्यासोबत प्रिन्सिपल अमाऊंट गुणिला अशा पद्धतीची मांडणी करायची. आता याच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेली ही रास 48,510 बराबर पी कंसामध्ये 1 अधिक व्याजदर इथं दर्शवला 10% आहे. अर्ध वार्षिक व्याजदर काय म्हणून इथं 10 भागीला 2 परत छेदस्थानी. लक्षात आलं ना तुमच्या? पुढं चला सर. 48,510 बराबर पी कंसामध्ये 1 अधिक याला संक्षिप्त कसं करता येईल तर 10 1 10 10 10 100. पुढं चला. इथं 1 अधिक याला हा भाग जाईल 5 आणि हा इथं 100. पुढं चला एक स्टेप वाढवल्या. 48,510 पी इकडं काय झालं, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. म्हणजे 10 1 10 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला 11/10. इकडं याला जर संक्षिप्त केलं 1 स्टेप वाढते आमची, वाढू द्या बरं. 1 अधिक 5 1 5 5 गुणिला 20 100. 48,510 बराबर पी इकडं काय 11/10. हा कंस समाप्त. इकडं हा सुद्धा अंशाधिक करा रूपांतरण याचं. 20 1 20 आणि 1 21/20. लक्ष द्या. आता पुढं चला. 48,510 बराबर पी हे 2 अपूर्णांक परस्परांना गुणिला म्हणजे 11/10 आणि गुणिला 21/20 आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा आणि छेदाछेदाचा होत असतो. हे तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहीत आहे. आता 48,510 बराबर पी सोबत गुणिला असलेले हे 2 अपूर्णांकाचा या गुणाकार करा. 11 1 11 1 सर हातचा आला 1 11 2 22 आणि 1 23. 231 अंशातील हा गुणाकार छेदातील गुणाकार करा. 20 10 200. अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात तर अंशाचा छेदाछेदाचा. ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. या गणिताला इकडं वळतं करा बघा. थोडंसं कमरेचा त्रास गणिताला इकडं वळतं करतो लेकरांनो, तुम्हाला सुद्धा स्पष्ट दिसेल. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं 48,510 जात असताना लेकरांनो छेदस्थानी असेल अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आता हे 231 गेले अंशस्थानी असलेले छेदस्थानी, 200 गेले छेदस्थानी असलेले अंशस्थानी. आता गोष्टी लक्षात घ्या. हा भाग जातो 210 सर्वटला देऊन पहा. एवढ्या लवकर कसं कळालं तुम्हाला 210 भाग जातो?
दिवसभरामध्ये बरेच लेकरं प्रश्न विचारतात. हा माझा अभिमान किंवा हे बोलणं माझं अतिशयोक्तीपणाचं ठरू नये. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीतून माऊली राबवतात. हे दिवसभरामध्ये सगळं घडून गेलेलं रामायण डोक्यामध्ये ताजं असते, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. पुढं चला, हे 210 आणि इकडं 200 उरले, हा गुणाकार 21 42 करा. आता शून्य किती आहे? 3 येतं, म्हणून हे 3 शून्य मांडून टाका. लक्षात द्या, 42,000 ही प्रिन्सिपल अमाऊंट. म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय असते सर? तर ज्याला आम्ही मराठीमध्ये काय म्हणत असतो लेकरांनो? मुद्दल. गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर निसंशय निर्विवाद, ॲक्युरेट आणि करेक्ट. ॲन्सर इज 42,000 रुपीज. प्रश्नामध्ये कोणत्या मुद्दलाची? तर 42,000 या मुद्दलाची 10% दराने चक्रवाढ व्याजाने 1.5 वर्षाची रास 48,510 रुपये होते. 42,000 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.